नमस्कार, मी वर्षा देशपांडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आज कुसुमाग्रजांची एक सुंदर छोटी कविता मी आपल्याकरता घेऊन आले आहे. कवितेचं नाव आहे आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. आपण पाहतो की प्रत्येकाच्या आयुष्याची कथा वेगळी, व्यथा वेगळी, सुख दुःख वेगळी, चढ उतार वेगळे. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख आनंद कलह यांनी प्रत्येकाचं आयुष्य युक्त असं आहे. आजकाल मानवाची सहनशक्ती अतिशय कमी झालेली आहे. एखादं अपयश पचवणं आपल्याला फार अवघड जातं. त्याला आपण सामोरे जात नाही. बरेच वेळा व्यक्ती आत्महत्येकडे प्रवृत्त होतो. आपल्या आयुष्यातील दुःख आपण सतत कुरवाळत बसतो आणि ते दुःख कुरवाळत असताना आयुष्यात येणारे सोनेरी क्षण मात्र आपण गमावून बसतो. त्याकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे. दुसऱ्यांच्या सुखात देखील आपलं सुख मानता आलं पाहिजे. आयुष्यात येणारे असंख्य काटे असंख्य दुःख आपल्याला बाजूला सारून पुढे जाता आलं पाहिजे. आयुष्य एक सुंदर फूल आहे. त्याचा सुगंध तुम्हाला होता आला पाहिजे. अतिशय साधी सोपी रसाळ अशी वाणी कुसुमाग्रजांनी इथे वापरली आहे. चला तर ऐकूया आपण कुसुमाग्रजांची कविता आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कुणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कुणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका. वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका. वेगळं असं काही माझ्यात खास नाही. वेगळं असं काही माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका. असं म्हणून उदास होऊ नका. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे. सागराकडे अथांगता आहे. सागराकडे अथांगता आहे. माझ्याकडे काय आहे असं म्हणून रडू नका. माझ्याकडे काय आहे असं म्हणून रडू नका. अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे. अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे. आव्हान करा त्या सूर्याला. आव्हान करा त्या सूर्याला. मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात. मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन. नवीन क्षितिज घेऊन. अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांना सजून. अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजवून. मग रोजच उगवेल एक नवी सुंदर सकाळ घेऊन. मग रोजच उगवेल एक नवी सुंदर सकाळ. उत्साह ध्येयाने भरून. उत्साह ध्येयाने भरून. म्हणून म्हणते आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कुणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. म्हणून म्हणते आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कुणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. एकट्यानेच ते फुलवत राहा. अतिशय हसत हसत एक छानसा सकारात्मकतेचा संदेश कुसुमाग्रज या कवितेतून आपल्याला देऊन जातात आहे. ते म्हणतात आहे की माझ्यात काहीच नाही आहे, माझ्यात काहीच नाही असं जे माणूस रडत बसतो, तुम्ही स्वतःला ओळखा. तुमच्यातला सूर्य, तुमच्यात देखील सूर्याचं तेज, सूर्याची प्रखरता, सूर्याची तेजस्विता दडली आहे. ती तुम्हाला माहितीच नाही, कळतच नाही आहे. ती ओळखा आणि बाहेर काढा. तुम्ही म्हणता की मृगाजवळ कस्तुरी आहे, फुलात गंध आहे, सागराकडे अथांगत आहे, किंवा आपल्या नेहमीच्या भाषेत म्हणायचं तर ह्याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे माझ्याकडे काहीच नाही असं म्हणून ते जे तुम्ही रडत बसता ते रडू नका. तुमच्या सूर्याला आव्हान करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात प्रत्येक पहाट किती सोनेरी होऊन येते. अतिशय ध्येयाने प्रेरित अशी सकाळ तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून तुमच्यात दडलेल्या सूर्याला आव्हान करा आणि त्याला जागे करा. असं कितीतरी वर्षापूर्वी कुसुमाग्रजांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे. मला वाटतं त्यांच्या कवितेचा रसास्वादही आपण घेऊया आणि त्यांनी दिलेल्या सकारात्मकतेचा संदेश आपण अंमलात आणूया. मी इथेच थांबते. धन्यवाद.